नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा, जेणेकरून तुम्हाला लांजा तालुका, संगमेश्वर तालुका, रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मदत होईल। व्यवहार पूर्ण पारदर्शक असेल, स्वच्छ व्यवहार, कोणतीही फसवणूक तुमची या ठिकाणी होणार नाही याची काळजी मी या ठिकाणी घेत असतो। तर मंडळी, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्याची जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेपासून मोजून 10 किलोमीटर अंतरावर असलेली गाव वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे। मेन स्टेट हायवेपासून 2 किलोमीटर आतमध्ये अशी ही जागा आहे। गाव वस्तीमध्ये असलेली जागा आहे। बाजूला जी वस्ती दिसते ती मुस्लिम समाजातील वस्ती आहे। या साईडला बौद्ध समाजाची वस्ती आहे आणि पाठच्या साईडला मराठा समाजाची वस्ती आहे। अशी लोकवस्ती असलेली जागा आहे, म्हणजे मिक्स लोकवस्ती आहे या ठिकाणी आजूबाजूला। महत्त्वाचं जे सांगायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय की मिक्स लोकवस्ती आहे। माझी जी ऑटो रिक्षा दिसते त्या ऑटो रिक्षापासून हा प्लॉट सुरू होतो। पूर्ण 50 फुटाचा रोड फ्रंटेज आहे आणि पूर्ण असा प्लॉट पुढे सरकत जातो। दगडी बांध दिसतोय तुम्हाला, त्या दगडी बांधाचं जे कंपाऊंड आहे पूर्ण तो जवळजवळ 2.5 एकरचा प्लॉट आहे। म्हणजे टोटली प्लॉट हा 110 गुंठ्याचा आहे। डांबरी रोडपासून ऑटो रिक्षा जी दिसते माझी तिथपासून हा प्लॉट सुरुवात होतो, त्याच्यामुळं रस्त्याची काही चिंता नाही आहे। रोड टच प्लॉट आहे आणि वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे। तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधायचं असेल किंवा वीकेंड हाऊस बांधायचं आहे किंवा रिटायरमेंट सेकंड होम बांधायचं असेल तर त्या लोकांसाठी आजची ही प्रॉपर्टी नक्कीच योग्य आहे। अप्रतिम जागा आहे। नक्की जागा तुम्ही बघा। ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण टेबल ग्राउंड प्लॉट आहे, क्रिकेट मैदानच आहे पूर्ण जवळजवळ। म्हणजे असा प्लेन सपाट प्लॉट मिळणं क्वचितच असतात। असे प्लॉट तुम्ही शोधत असाल टेबल ग्राउंड प्लॉट तर नक्कीच तुम्हाला आजचा प्लॉट टेबलच आहे। कुठेही चढ उतार नाही आहे, सपाट टेबल प्लॉट। प्लांटेशन करण्यासाठी योग्य जागा आहे, फार्म हाऊससाठी योग्य जागा आहे। आणि बघताय तुम्ही हे दगडी कंपाऊंड, पूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड घातलेलं आहे। आणि हे ऑटो रिक्षा माझी आहे, त्या ऑटो रिक्षापासून हा प्लॉट सुरुवात होतो आणि पूर्ण असा स्क्वेअर प्लॉट आहे। प्लॉटमध्ये प्लांटेशन कोणतंही करा तुम्ही, लागवड तुमची फळबागायत लागवड शेती करायची असेल तर त्यासाठी योग्य अशी जमीन आहे। वर्ग 1चा सातबार आहे, सेपरेट सातबार आहे, सिंगल नाव आहे, कोणतीही अडचण नाही आहे। एकच सातबाऱ्याला 2च नाव आहेत, कोणतीही अडचण नाही आहे। तर अशा प्रकारची जागा तुम्ही बघत असाल, घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवरतीला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा। गाव वस्तीमध्ये असलेली जागा आहे, लाईट कनेक्शन जवळपास आहे। या जागेमध्ये बोरवेलचा पॉईंट तुम्ही या ठिकाणी शोधून घेऊ शकता, पाणक्या आणून, आणि तिथे बोरवेल खोदून तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं। कारण गाव वस्तीमध्ये बऱ्याचशा लोकांनी बोरवेल खोदलेले आहेत, त्यांना पाणी मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्या प्लॉटमध्ये कुठेही मिळू शकतं। मुंबई आणि पुण्यापासून ही जागा 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच कोल्हापूरपासून 125 किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे। प्लेन ग्राउंड सपाट जागा तुम्ही शोधत असाल, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जागा तुम्ही शोधत असाल तरीसुद्धा ही जागा योग्य आहे। गुंतवणूक करायची असेल या प्लॉटमध्ये तरी तुम्ही गुंतवणूक करू शकता, कारण आज गुंतवणूक केला तर उद्या तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतं। प्लॉटपासून जे रेल्वे स्टेशन आहे ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच प्लॉटच्या जवळ आपल्या बस येते, म्हणजे जी वाडी वस्तीमध्ये बस येते ते आपल्या प्लॉटला लागूनच जाते, त्याच्यामुळे एस-टी बस कनेक्शनसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि गाव वस्तीमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मजूर या ठिकाणी मिळू शकतात। अशी जागा आहे। क्लिअर टायटल असलेली जागा तुम्ही शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट तुमच्यासाठी आहे।
तर मंडळी वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या, व्हिजिट करा आणि ही जागा विकत घ्या। थँक्यू मंडळी। माझे व्हिडिओ आवडत असतील नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच जमिनीच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।